गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नवरात्री उत्सव नवदुर्गांचा नवशक्तीचा उत्सव म्हणून ओळखला जातो। या काळातच प्रभू श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवला, त्यामुळे खऱ्या अर्थाने अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे। भारत देशात विविध राज्यांमध्ये हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। दिंडोरीमधील मराठा विद्या प्रसारक संचलित होरायझन अकॅडमी दिंडोरी येथे देखील हा उत्सव मोठ्या दिमाखात पार पडलाय। या उत्सवाप्रसंगी तुळजाभवानी मातेचे सुंदर अशी प्रतिकृती उभारण्यात आली होती। सोबतच इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनींनी देवीचे वेगवेगळे रूप धारण करून नवदुर्गा साकारल्या होत्या। यावेळी विद्यार्थ्यांनी व शाळेचे नृत्य शिक्षक श्री पंकज साहेब ठाकरे सर यांनी पोतराजाचे सुंदर असे नृत्य सादर केले। यावेळी प्राचार्य निर्मला जाधव यांनी सांगितले की नवरात्र उत्सव हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे। स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलाय व आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही स्त्री दिसत आहे। यानंतर प्रारंभी कन्यापूजन करण्यात आलं, नवदुर्गांचे पूजन करण्यात आलं, तसेच आरती करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित सर्व पालकांनी दांड्या खेळून मनमुराद आनंद लुटला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप घोरपडे, नगरसेविका सौ अरुणा रणजित देशमुख, सौ निशा सुजित मुरकुटे, सौ सोनल प्रदीप घोरपडे, श्रीमती मंगला शिंदे, डॉक्टर शिल्पा देशमुख, श्रीमती स्वाती महाले, श्री खांदवे साहेब, श्री सुजित मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच इयत्ता 5वी पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांच्या माता, पालक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी होते। यावेळी श्रीमती कावेरी चव्हाण व श्रीमती कल्पना कोंड यांनी सूत्रसंचालन केले व अत्यंत उत्साहात कार्यक्रम संपन्न झालाय। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।